ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपले साप्ताहिक राशी भविष्य आहे जे 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतच असणार आहे। या वर्षाचे शेवटच्या आठवड्याचे म्हणजे आंग्ल वर्षाच्या शेवटच्या आठवड्याचे राशी भविष्य असणार आहे। मित्रांनो, आंग्ल वर्षाचे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे जावो। आपल्या नवीन इच्छा नवीन आकांक्षा ज्या काय असतील त्या सुद्धा पूर्ण हो अशा मी आपल्याला आत्ताच हार्दिक शुभेच्छा देतो। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी। या सप्ताहात आपल्या लहान अशा चुकीमुळे आपण मुद्दाम करणार नाही, परंतु एखादी लहान चूक जर आपल्याकडनं चुकून जरी घडली तर आपल्याला कदाचित त्या लहान चुकीची मोठी भरपाई करावी लागू शकते। कारण ग्रहदशाच तशी आहे, आपली चूक नसताना सुद्धा काही गोष्टीतून आपल्याला नुकसान भरपाई सुद्धा करावी लागू शकते किंवा नुकसान भोगावे लागू शकते। त्याकरिता आपण कुठलीही कामे या सप्ताहात करताना खूप संयमाने शांत होऊन विचारपूर्वक घाई गडबड करू नका। कुठल्याही गोष्टीची घाई गडबड करून त्याच्यात तुम्हाला जरी तात्पुरते समाधान मिळालं तर पुढे जाऊन कदाचित त्रास सुद्धा होऊ शकतो। हाताळा ते काम संयमाने, विचार करा आणि सावकाश करा। काम पूर्ण होणार इतकं नक्की, आपल्या कामाचं यश आपल्याला मिळणार आहे, परंतु घाई गडबड आपल्याला नडू शकते। त्यामुळे शक्यतो आपण काम करताना घाई गडबड करू नका। सरकारी दरबारी जी आपली कामे असणार म्हणजे सरकार दरबारातून गव्हर्नमेंटची कामं जी आहेत आपली, एखादी कागदोपत्र मिळणं किंवा घेणं किंवा आपल्या नोकरीसाठी किंवा इतर काही कामं आहेत ज्याच्यासाठी सरकारकडनं जे कागदपत्र होतं जे आजपर्यंत मिळत नव्हतं, विलंबित होती, अशी सुद्धा कामे आपली या सप्ताहामध्ये पूर्ण होतील। थांबलेली कामं सुद्धा पुढे त्याला चालना मिळू शकते आणि ते काम सुद्धा पूर्ण होऊ शकतं। या सप्ताहात जातकाला लहानशा चुकीमुळे कदाचित, आता ह्या हे कुणाला सांगतोय, जे गव्हर्नमेंटचे नोकरीवाले आहेत म्हणजे सरकार दरबारीत जे कामाला आहेत म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये कामाला आहेत त्यांना काहीशा म्हणजे मगाशी सांगितल्यासारखंच एखाद्या लहानशा चुकीमुळे मेमो मिळू शकतो, एखादी तक्रार आपल्या विरुद्ध नोंदवली जाऊ शकते, गुप्त शत्रू हे काहीतरी कामं करतील आणि आपल्याला एखादा मेमो सुद्धा या सप्ताहात मिळू शकतो। त्यामुळे या सप्ताहात हे गोष्टी जपणं खूप गरजेचं आहे। त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असा सल्ला देऊ इच्छितो की आपल्याला जर जुनी एखादी व्याधी असेल, जुनी व्याधी ती सुद्धा या सप्ताहामध्ये उफाळू शकते म्हणजे वाढू शकते। त्या आजारापासून पुन्हा काहीतरी मोठे त्रास सुद्धा आपल्याला कदाचित होऊ शकतो। उष्णतेपासून होणारे त्रास, पोटाचे किंवा इतर काही जे आजार आहेत, बोलता येत नाही, तोंडाने म्हणजे नाव घेता येत नाही असे सुद्धा आजार आपल्याला माहिती आहे काय आहे ते, मी सांगितलं उष्णतेनंतर म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, तर ते आजार सुद्धा कदाचित आपल्याला म्हणजे उद्भवू शकतात पुन्हा आणि त्याच्यातून वाढू सुद्धा शकतात। तर या वर्षाच्या शेवटी ह्या काही गोष्टी घडू शकतात। त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादं त्या बाबतीत पथ्यपाणी असेल काही खाण्यापिण्याबद्दल तर ते सुद्धा आपण खूप पाळणे, संयमाने पाळणे गरजेचे आहेत। कुठल्याही गोष्टीत आजाराच्या बाबतीत आपण गाफील राहू नका। एखादा लहान जरी आपल्याला त्रास होत असेल तर ताबडतोब तो डॉक्टरांना दाखवा, त्याच्यावरती चिकित्सा घेणं खूप गरजेचं आहे। आणि या सर्व गोष्टीसाठी आपण जर आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती घेतला तर आयुर्वेदिक पद्धतीचा जर उपचार करून घेतला तर निश्चितच आपल्याला चांगला लाभ सुद्धा होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 26 आणि 28, शुभ अंक असणारे 9 आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करून घेऊ शकतो। वृषभ राशी। या सप्ताहात आपण लहान अशा सहल यात्रेची किंवा तत्सम तशाच उपभोगण्याच्या, एखादं हॉटेलिंग वगैरे असेल कुठे जाण्याचं वगैरे अशासाठी आपण उपभोग घेऊ शकता आणि त्याच्यासाठी आपल्याला अधिक धन खर्च सुद्धा करावा लागू शकतो किंवा धन खर्च करायला काहीच हरकत नाही। पण आता आपल्याकडे जी शिल्लक आहे त्या शिल्लकातून ते होणार आहे का हे सुद्धा विचार करा। यासाठी आपण आधीच आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे। तर आतापासूनच त्याची सुरुवात केली तर अतिउत्तम। सध्या नवीन कर्ज न घेता असलेले कर्ज कसे फेडता येईल याकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। कारण पुढे जाऊन जर खर्च वाढला तर ते भरणं आपल्या आवाकाच्या बाहेर होऊ शकतं आणि त्याचा थोडासा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो। पुन्हा कामाचा दबाव, प्रेशर किंवा जास्त काम पटपट करणे, जास्त करणे याच्यामुळे पुन्हा आरोग्याबद्दल हानी सुद्धा म्हणजे आरोग्याचे त्रास सुद्धा उद्भवू शकतात। तर शक्यतो या पुढे किंवा आता सध्याच्या काळामध्ये आहे ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा, नवीन कर्ज घ्यायला जाऊ नका। त्याचबरोबर आपल्या संततीच्या किंवा आपले लहान भाऊ वगैरे असेल यांच्या थोडी अभ्यासाबद्दल काळजी वाटेल, त्यांच्या अभ्यासासाठी सुद्धा आपल्याला धन खर्च करावा लागेल किंवा त्यांच्या सुखसोयीसाठी जर शाळेत जात असेल तर गाडी, कॉलेज जात असेल तर गाडी, शाळेत जात असेल तर रिक्षा किंवा सायकल वगैरे अशा
किंवा एखादं ट्युशन वगैरे आहे, एक्स्ट्रा क्लास वगैरे, याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा आपल्याकडून धन खर्च करावा लागू शकतो संततीच्या बाबतीत, किंवा आपले लहान भावंड असेल ज्यांची आपल्यावरती कदाचित जबाबदारी असेल, अशांच्या अभ्यासांसाठी सुखसोयीसाठी आपल्याला लक्ष सुद्धा देणं खूप गरजेचं आहे, त्यांच्या गरजा पुरवणं सुद्धा खूप गरजेचे आहे. कुटुंबामध्ये कदाचित वादाचे प्रसंग आले तर आपण स्वतः ते टाळण्याचा प्रयत्न करा, कारण कुठल्या तरी जमिनीच्या प्रॉपर्टीच्या संबंधित एखादा वाद उद्भवला जर असेल तर तो वाढू शकतो आणि विकोपाला जाऊ शकतो. त्यासाठी आपण आधीच तो वाद कसा मिटवता येईल किंवा कसा कमी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा त्या गोष्टीचा सुद्धा आपल्यालाच या सप्ताहामध्ये मानसिक त्रास होऊ शकतो. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 25 आणि 31, शुभ अंक आहे 2 आणि रंग आहे पांढरा, याचा आपण लाभ करून घेऊ शकतो. मिथुन राशी, या सप्ताहात कुटुंबातील जिवलग मित्र, कुटुंबातील जिवलग व्यक्ती किंवा आपले जोडीदार पार्टनर किंवा प्रेमी सुद्धा असू शकतात, यांच्याशी सतत काही ना काही कारणावरून आपले मतभेद गैरसमज वाढत राहतील. याला कारण आपणच असणार आहे, कारण आपण त्या योग्य वेळी ते समजून घेतलं नाही, ते सांगत होते त्यावेळी ते ऐकायला आपल्याला वेळ नव्हती आणि मग तुम्ही म्हणाल अरे मला सांगितलंच नाही, अशा काही गोष्टीतून काही मतभेद गैरसमज वाढत राहतील. त्याचा आपल्याला थोडासा मानसिक त्रास होईल. प्रिय व्यक्ती यांच्याशी सुद्धा आपले कदाचित संबंध बिघडू शकतात असल्या कारणामुळे त्याचा मानसिक त्रास होईल. त्यासाठी आपण स्वतः थोडा वेळ द्या, त्या गोष्टींसाठी विचार करा. कदाचित घाई गडबड करून आपण काही बोलायला जाल किंवा एखादी कृती करायला जाईल तर आपल्या घाई गडबडीमुळे कदाचित नाते तुटणे किंवा तोडणे आपल्याला पुढे जाऊन महागात पडू शकते किंवा तुटू शकते. तर ते असे निर्णय घेताना आपण थोडासा लांब राहा, असे निर्णय घेण्यासाठी लांब राहा. पटकन तसे निर्णय घ्यायला जाऊ नका, नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होईल की हा नाही त्याची काही चुकी नव्हती आणि आपण चुकून असं बोललो आणि झालं. पण नंतर तोडल्यानंतर कसं आहे माहिती, एकदा विश्वास गमावल्यानंतर तो पुन्हा कमवायला खूप वेळ लागतो आणि तो कमवताना मग पुन्हा किती दिवस जातील, काय होईल, त्याच्यामध्ये गैरसमज वाढत जातील, असं होत राहतं. त्यामुळे काही नाती जर तोडायची असतील तर विचार करून तोडा, एकदम तोडायला जाऊ नका. सध्या होत असलेले आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी एखाद्या लहानशा सहलीचे आपण उपभोग घ्या. मनशांतीसाठी कुठेतरी फिरायला जा, थोडा वेळ लांब राहा. इथं म्हणजे ज्यांच्याशी वादविवाद होत आहेत त्यांच्यापासून कदाचित थोडं लांब राहा किंवा त्यांना घेऊन चला कुठेतरी, त्यांच्याबरोबर विवतगुज करता येईल, बोलता येईल. त्यांच्याबरोबर बोलल्यामुळे सतत वेळ घालवल्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळेल आणि ते आपल्याकडे आपल्या मनातल्या गोष्टी बोलतील आणि आपले गैरसमज सुद्धा कदाचित त्यामुळे दूर होतील आणि पुन्हा नव्याने आपल्याला आपले प्रेम किंवा आपले नाते प्रस्थापित करता येईल किंवा त्याच्यात झालेले गैरसमज दूर करण्यासाठी वेळ मिळेल आणि दूर करता येईल. तर ह्याचा आपण लाभ करून घेऊ शकता या सर्व गोष्टीचा एखाद्या लहानशा सहलीच्या यात्रेचे आयोजन केल्याने. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 28 आणि 31, शुभ अंक असणाऱ्या 5 आणि रंग असणाऱ्या हिरवा, आपण त्याचा लाभ करू. कर्क राशी, या सप्ताहात आपण थोडे धार्मिक वातावरणामध्ये मिसळाल. आपल्या हातून काही धार्मिक कृत्य घडतील, पूजा, व्रतवैकल्य किंवा अशा काही गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात करा. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि त्यानुसार जे लक्ष्मीचं व्रत आहे त्यासाठी सुद्धा आपण एखादं मोठं काहीतरी त्यातूनच व्रत करू शकता. आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी व्हावी किंवा लक्ष्मीची अखंड कृपा दृष्टी व्हावी यासाठी आपण एखादे व्रतवैकल्य कराल. त्यामुळे थोडेसे आध्यात्मिक वातावरण आठवडाभर तरी आपल्या कुटुंबामध्ये राहील आणि त्याचा आपल्याला आत्मिक शांती होईल आणि आपल्या घरामध्ये धन वृद्धी होईल. या सप्ताहात चुकून सुद्धा न मागता कोणालाही सल्ला द्यायला मात्र आपण जाऊ नका, कारण काय होणार आहे, आपण एखाद्याचं बरं व्हावं किंवा कल्याण व्हावं ह्या दृष्टीने न मागता एखादी गोष्ट करायला जाल किंवा सल्ला द्यायला जाल तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या चुकीमुळे त्यांना त्याचं काहीतरी नुकसान भोगावं लागेल आणि त्याचं खापर आपल्या डोक्यावरती घालण्यात येईल आणि आपल्याला मग त्याचा मानसिक त्रास होईल, अरे मी हे करायलाच नको होतं, मदतच करायला नव्हती. एक वेळा त्यांनी मागितल्यानंतर आपण जर सांगितलं आणि जर त्यांच्या आयुष्यात काही तशा गोष्टी घडल्या तर तुम्ही सांगू शकता बाबा मी काय तुला सांगितलं नव्हतं, तू सांगितल्यामुळे मी केलाय, तू विचारलंस. तर अशासाठीच सांगतोय की न मागता देऊ नका. विचारल्याशिवाय कोणालाही मदत करायला हवी. गोष्ट करूया, पण ती कुठली मदत आहे, कुठल्या क्षणी करायची आहे किंवा काय तिथली सिच्युएशन काय आहे हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. तर उगाच धावत धावत आपल्या मोठेपणासाठी कोणालाही मदत करायला जाऊ नका, हे मात्र एक लक्षात ठेवा. एखाद्यावर ठेवलेला अतिविश्वास किंवा अतिविश्वास म्हणजे अंधविश्वास म्हणेल, हा आपल्याला ह्या सप्ताहामध्ये पुन्हा एकदा नुकसानदायी ठरेल. एखादं काहीतरी असं गोष्ट घडेल की आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आधी त्यांनी त्या विश्वासाने त्याच गोष्टी आधी विश्वासाने केल्या होत्या, परंतु कदाचित त्याची मती फिरली आणि त्याने जर ते चुकीचं केलं, म्हणजे तुम्ही अतिविश्वास ठेवला ना परत, म्हणजे बाबा एक 10 रुपयाचं काम होतं तो सतत नीट करतोय, तर 10 रुपयाचं काम नाही 25 रुपयाचं काम एकाच वेळी त्याला जर दिलं जे न झेपणार विश्वासाने, तर त्याच्यात तो काहीतरी गफलत करून घेऊन आपल्याला त्याचं नुकसान. हे उदाहरण पैशाचं दिलंय मी, इतर काही काम असू शकतात.
तर आपण जास्त विश्वास ठेवल्यामुळे तो कदाचित अंधविश्वास होईल आणि त्याचं नुकसान सुद्धा आपल्याला भोगावं लागेल, किंवा अशी व्यक्ती आपला आत्मघात म्हणतात ना, विश्वासघातही करू शकतो. त्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वर्षाच्या अखेरीस कदाचित आपण एखाद्या लांब सहलीला देवदर्शनासाठी, शक्यतो देवदर्शनाचे कुठेतरी जाल, धार्मिक स्थळी भेट घ्याल, त्यामुळे पुन्हा आपल्याला धार्मिक वातावरण लाभेल आणि धार्मिक समाधान मिळेल. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 25 आणि 26. शुभ अंक आहे 7 आणि रंग आहे दुधिया. क्रीम कलरचा आपण या सप्ताहामध्ये चांगल्या प्रकारे वापर करून घ्या, त्याचा निश्चितच आपल्याला लाभ होईल. सिंह राशी, या आठवड्यामध्ये आपण सण जे आहेत येणारे किंवा सुट्टी याचा पुरेपूर फायदा घ्या. आपल्या आवडीच्या ठिकाणी आपल्याला आहार विहार करता येईल, फिरता येईल आणि आपल्याला कुटुंबासोबत जाता येईल. कुटुंबाला घेऊन आपण एखाद्या ठिकाणी जा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सुद्धा एखाद्या ठिकाणी आहार विहाराला आपण जाऊ शकता, फिरायला जाऊ शकता आणि आपल्याला त्याच्यात खूप आनंद मिळेल. आपण आनंद साजरा करा. नवीन नोकरीच्या शोधात जर आपण असेल तरी सुद्धा आपल्याला सुवर्ण संधी लाभेल. म्हणजे काय होणार, आपल्या मनाप्रमाणे आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपल्याला एखादी नोकरी मिळेल. त्यासाठी जर आपण विशेष प्रयत्न केले तर आपल्याला मिळेल. आणि आपल्याला परगावामध्ये जर हवं होतं किंवा परराज्यामध्ये होतं, परक्या ठिकाणी जाऊन आपल्याला नोकरी करायचे सुद्धा योग घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण चांगल्यापैकी नोकरी करू शकतात. याची आपण आपल्याला चांगली संधी मिळेल. परंतु आपल्याला संघर्ष सुद्धा वाढवावा लागणार आहे आणि संघर्ष करावाच लागणार आहे. एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष केल्याशिवाय काही आपल्याला काही कोणालाच मिळत नाही ते, तर हे करावं लागणार आहे. याची मात्र मानसिकता ठेवा. अनायसी सगळं मिळत आहे, थोड्या गोष्टी अनायस्या झाल्या आहेत आणि त्याही सगळ्या अनायस्या होतील आणि आपण गाफील असे बसाल तर तिथे नुकसान होऊ शकतं. तर थोड्याकडे आपल्याला थोडासा संघर्ष सुद्धा वाढवावा लागेल आणि आळस झटकून आपल्याला कामे करावे लागतील. मनाप्रमाणे आपल्याला यश नक्की होतील. वर्षाचा अखेर आपल्याला आनंद देणारा ठरेल, आनंद देऊन जाईल आणि आपण त्याचा आनंद सुद्धा साजरा कराल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 26 आणि 28. शुभ अंक आहे 9 आणि रंग आहे शेंदुरी किंवा भगवा रंग सुद्धा आपण कुठल्या कामासाठी हवा तर वापरू शकता. कन्या राशी, या सप्ताहात आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आर्थिक लाभ होत राहतील, यात काहीच प्रश्न नाही. पण एक लक्षात ठेवा की जसे लाभ होत आहे तसे खर्च सुद्धा वाढत राहतील. तर लाभ होत आहे आणि खर्चही होत आहे, त्यामुळे लाभामुळे जास्त खर्च करण्याचा आपण प्रयत्न करू नका, कारण नंतर काहीतरी आर्थिक अडचण येऊ नये यासाठी. तितकाच खर्च करा जितका आपल्याला झेपेल. आपल्याला कुटुंबासाठी खर्च करायचा आहे, कुटुंबाच्या आनंदासाठी, खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी थोडासा आपल्याला धन खर्च करायला लागेल किंवा कुटुंबाला घेऊन कुटुंबामध्ये काही गैरसमज आहेत किंवा कुटुंबामध्ये एखाद्याच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण झालाय, रुसवा आहे, राग आहे, असा दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला संधी मिळते. याच्यासाठी आपण एखाद्या सहलीचे, कुठेतरी जाण्याचे किंवा हॉटेलमध्ये चांगल्या जाण्याचे, खाण्यापिण्याचे आयोजन नियोजन करायला आणि यातून आपल्याला नक्कीच लाभ होईल. परंतु आनंदाच्या भरामध्ये कुठल्याही सरकारी नियमाचे उल्लंघन होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण जर राज्याच्या बाहेर जात असाल, परराज्यामध्ये जात असाल, अनोळखी ठिकाणी जात असाल तर तिथे जर एखादे नियम असेल तर त्याचा नियम आनंदाच्या भरात त्या नियमाचं उल्लंघन करू नका. जर पार्टी असेल, बाबा हे करू नका, इथे काय हात लावू नका किंवा तिथे असं काही असू शकतं ना ठिकाणी, पण त्या सरकारी नियमाचं जर पालन न केल्यामुळे कदाचित आपल्याला लहान चूक असेल तर मोठा आपल्याला दंड भरावा लागू शकतो आणि आपल्या आनंदाला विरजण लागू शकते. त्यामुळे मग मानसिक त्रास होऊ शकतो. त्यासाठी जातानाच आपण नियोजनपूर्वक गेला आणि जर सरकारी नियमाचे पूर्ण पालन जर केले, वागला, तर आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि आपण त्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊन आनंद घेऊ शकतात. नवीन वर्षासाठी आपण काहीतरी नवीन संकल्प कराल, ते संकल्प फक्त करू नका. गेल्या वेळी सुद्धा जर आपण एखादे संकल्प केले होते, अर्ध्यावर मोडले, असे जर झालं असेल तर आता पुन्हा विश्वासाने पुन्हा चांगल्या प्रकारे तो संकल्प करा आणि मी ते करेनच, करून दाखवेलच असं करा तर ते होईल. कारण आपल्याकडे ती पात्रता आहे. जर आपण एखादी मनामध्ये इच्छा धरली तर आपण नक्की पूर्ण करता आणि आपल्याकडनं ते घडतं सुद्धा. पण ह्यावेळी सुद्धा आपण तसंच करायला पाहिजे. तर एखादा संकल्प घेतला तर पूर्ण करण्यासाठी लक्ष द्या, पूर्ण करण्यासाठी वेळ द्या आणि प्रामाणिकपणे पूर्ण करा. नक्की असे संकल्प सुद्धा आपल्या आयुष्यातले पूर्ण होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 28 आणि 29. शुभ अंक आहे 3 आणि रंग आहे पिवळा. याचा आपण लाभ करून घ्या. तुळ राशी, या सप्ताहात आपल्याला आरोग्याविषयी काळजी घेण्याचा सल्ला देणं मला योग्य वाटतंय माझ्या गणिताप्रमाणे. काय होणार आहे, कान, नाक, घसा, गळ्याशी संबंधित एखादा आजार जुना जर होता तर तो पुन्हा वाढू शकतो. जर नाही आहे तर कुठल्या तरी कारणामुळे, इन्फेक्शनमुळे सुद्धा आपल्याला या संबंधित कदाचित आजार उद्भवू शकतो, व्याधी वाढू शकतो. त्यामुळे याकरता ह्या आजारासाठी आपण जमेल तितकी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा अवलंबन करून घ्या, वापरून घ्या, जेणेकरून आपल्याला उशिरा जरासा गुण येईल कदाचित आयुर्वेदामुळे, पण तो कायमस्वरूपीचा होईल.
कायमस्वरूपी त्याच्यावरती त्या व्याधीवरती आपण निवारण करू शकाल. तर याचा आपण आयुर्वेदिक कुठल्या गोष्टीचा जर घेणार तर लाभ घ्या. खूप काही चांगली गोष्टी करण्याच्या संधी आपल्याला या सप्ताहामध्ये प्राप्त होतील, परंतु आजारामुळे आपल्याला त्रास होणार आहे. तर आजारामुळे त्रास होऊ नये किंवा त्या गोष्टींमध्ये अडचण येऊ नये यासाठी आपण आधीच जर काळजी घेतली तर खूप बरं होईल. आणि अशामुळे आपल्याला चांगल्या संधीचा लाभ घेता आला नाही, यामुळे कदाचित आपल्याला खंत किंवा नुकसान सुद्धा वाटू शकते. आर्थिक उत्पन्नासाठी आपल्याला काहीच प्रॉब्लेम असणार नाही. आपण जे काम करतात त्याच्यात आपल्याला व्यवस्थित, आपल्याला माहिती आहे सध्याचा काळ आपल्यासाठी आर्थिक दृष्टीने किती चांगला आहे. जर आपण बिझनेसमॅन असाल तर, किंवा आपण एखादा व्यापार लहान सुद्धा जर आपला स्व कारभार असेल किंवा आपण जे स्वतः करतायत काम करतायत म्हणजे तर त्याच्यातला म्हणजे सरकारी नोकरीकडे किंवा एक कंटिन्यू एक वेगळा पगारच मिळतोय महिन्याला, ह्याच्यामध्ये जर वाढ होत नसली तरी सुद्धा आपला खर्च यावेळी कमी होणार आहे आणि आर्थिक स्थिती आपली चांगली असणार आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु आजारामुळे जरासा त्रास होऊ शकतो. उत्पन्न वाढीसाठी आपण जे जे प्रयत्न करत आहात कराल त्याच्यात आपल्याला चांगलंच यश मिळणार आहे. आपली आर्थिक बाजू चांगली असेल, पण आरोग्य आपल्याला जपण्यासाठीच प्रयत्न करणे हितकारी ठरेल. पुन्हा मी हेच सांगतोय. कसं असतं मित्रांनो, जेव्हा मी सांगतोय, मी माझ्या अभ्यासाने सांगतोय आणि जर तुम्हाला ते पटत असेल तर मी त्याच्यावरती सतत फोकस करतो की त्याच्याकडे आपण लक्ष द्या, याकडे लक्ष द्या. याचं सांगण्याचं कारण हेच, सर्वसाधारण चांगला आठवडा असेल, आरोग्याला आपण जपा, कारण वर्षाच्या शेवटी आपल्याला थोडासा त्याचा त्याबद्दल त्रास होऊ शकतो, कारण पुढे पुन्हा आपल्याला मोठमोठी कामं करायची आहेत, मोठमोठ्या जबाबदारी आपण ज्या स्वीकारलेल्या आहात ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. सतत पैशासाठी धावपळ करू नका, आरोग्याची काळजी घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 26 आणि 29, शुभ अंक असणारे 8 आणि रंग आपण काळा किंवा राखाडी या दोन्ही रंगाचा आपण उपयोग करून घेऊ शकता, त्यात आपल्याला नक्की लाभ होईल. वृश्चिक राशी, या सप्ताहात आपल्या जिद्दीमुळे, हट्टामुळे आणि ईर्ष्यामुळेच आपले नुकसान संभवत आहे. आपल्या जवळील लोक आपला गैरफायदा घेत आहेत याची आपल्याला जाणीव योग्य वेळी न झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडणार आहे. म्हणजे काय होणार आहे, जी गोड गोड बोलते व्यक्ती त्याचा आपल्याला भरपूर आनंद होतो, हा बाबा आपल्याला कर्ज देते, नाही तसं नाहीये. आपण जवळून बघा, प्रामाणिक व्यक्तीला आपण प्रत्येक वेळी दुरावलेला आहे आणि या संधी साधू लोकांनी प्रत्येक वेळी आपला गैरफायदाच घेतलेला आहे, पण तरी सुद्धा ईर्ष्येमुळे आपण ते दाखवून देत नाहीये. जर तो प्रामाणिक नाहीये, त्याला आपण जर आता प्रामाणिक नाही असं दाखवण्याचा जर प्रयत्न केला, मुळातच तो प्रामाणिक नाही, पण त्यावेळी पण तुमचा इगो तुम्हाला वाटत होतो, म्हणजे मी माणूस ओळखू शकलो नाही, मग लोक काय म्हणतील, त्यासाठी कदाचित तुम्हाला तुम्ही त्याला दूर करत नसाल. पण अशा सगळ्या गोष्टीतून आपल्याला मनामध्ये गोंधळ निर्माण होईल की आपण काय करू. व्यक्ती तर योग्य आहे, फक्त तोंडावर बोलते किंवा आपलं त्याच्याशी पटत नाही म्हणून आपण त्याच्याकडे ते दुरावा करतोय. ही व्यक्ती संधी साधू आहे पण ही कटकारस्थाना करतात. अशा काही गोष्टीतून कदाचित आपल्याला यावेळी गोंधळ निर्माण होऊन मनस्ताप होऊ शकतो आणि अशाचमुळे चांगल्या लोकांची साथ सुटणार आहे, जी आपल्याला पुढे जाऊन नुकसानदायी ठरणार आहे. तर योग्य वेळी सावध होऊन प्रामाणिक लोकांना दुरावू नका. कदाचित आपली चूक असेल तर वेळेस ते मान्य करून घेऊन त्याच्यावरती सुधारणा करा. हेच आपल्यासाठी हितकारी ठरेल. या वर्षाचं तर झालं, पुढच्या वर्षासाठी सुद्धा ते वर्ष सुखकारक घडण्यासाठी आपल्याला याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याच्यातूनच आपल्याला त्याचा लाभ होईल. सर्वस्वी सर्व निर्णय आपला आहे, तर आपल्याला ते ठरवायचंय काय करायचंय काय करायचं नाहीये. परंतु हे ते लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी आपल्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारण्यात आलेली आहे, याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 28 आणि 29, अंक असेल 3 आणि रंग असेल पिवळा, याचा आपण लाभ करून घ्या. धनुराशी, या सप्ताहात आपल्याला खूप सावध राहायचंय. कोणापासून तर एखाद्याने आपल्याला कान मंत्र दिला किंवा आपल्या कानात गुजगुज केली किंवा काहीतरी चुकीचं सांगितलं तर त्या ठिकाणी आपण लक्ष द्यायचं नाहीये. कारण आपले गुप्त शत्रू आपल्याला अशाच काहीतरी अविवेकी गोष्टी सांगतील, काहीतरी त्याबद्दल भडकवून देण्याचा प्रयत्न करतील आणि आपण रागाच्या भरात त्याच्यावर ऍक्शन करायला जाल किंवा काही गोष्टी कराल, त्यामुळे आपल्याकडनं एखाद्या चुकीचं कृत्य घडेल आणि आपण त्याच्यावर प्रभावित व्हाल आणि ह्याचमुळे आपले कदाचित मोठे नुकसान होईल. आपण ते परत मनावर घ्याल, त्याचा पण मानसिक त्रास करून घ्या. तर असे न घेता किंवा त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्या संबंधित कुठलीही कृती करायला जाऊ नका. अन्यथा आपलेच मोठे नुकसान होऊन आपल्याकडनं चूक घडू शकतात. तर चूक नसताना सुद्धा आपल्याला एखाद्या मोठे नुकसान भोगावे लागू शकते. तर कशामुळे पुन्हा राग चिडचिड या गोष्टी सध्या शक्यतो कमी करा. एखादी गोष्ट पटत नसेल तरी आपण स्वतःहून ती चिडचिड करायला जाऊ नका. पटकन कुठल्या गोष्टीवरती प्रतिक्रिया घरात तरी द्यायला जाऊ नका. आपल्या छोट्याशा प्रतिक्रियेला मोठं काहीतरी स्वरूप देऊन त्याच्यात वाढ होऊन पुन्हा त्याच्यात भर घालून आपल्याला कुटुंबामध्ये काहीतरी कमी करण्याचं किंवा
कमी लेखण्याचं काम आपल्या कुटुंबातले लोक जे आपले गुप्त शत्रू म्हणा, हित शत्रू म्हणा, गोड बोले आहेत ते करण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याला त्याचा पुन्हा मानसिक त्रास होईल. शक्यतो विद्यार्थी वर्ग जे आहे, जे अभ्यास करत आहात, मोठे असतील लहान असून ते, जे कुठल्याही गोष्टीचा जर अभ्यास करत असेल तर आपल्याला मेहनत वाढावी लागणार आहे. बाहेरील कुठल्याही गोष्टीवर लक्ष देऊ नका. फक्त कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आपल्या अभ्यासावरती करा. याच्यामुळे आपल्याला मोठा लाभ होईल. जर अभ्यास अर्धवट करून जर बाहेरच्या गोष्टीत लक्ष द्याल तर अभ्यास पूर्ण होणार नाही आणि पुन्हा नुकसान होईल आपले. यासाठी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 25 आणि 28, शुभ अंक असणारे 8 आणि रंग असणाऱ्या काळा, याचा आपण लाभ करून घ्या. मकर राशी, या सप्ताहात आपल्याला समाधानकारक म्हणजे समाधानकारक सर्व गोष्टी घडतील. आपल्याला हव्या तशा घडतील, परंतु आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचं आहे. एखाद्या रागामुळे किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे आपण घेतलेले निर्णय चुकू शकतात, बिघडू शकतात आणि त्यातून त्या रागातून आपले मोठे नुकसान होईल. म्हणजे फक्त करणार आहेत ते आपण रागाने, आपल्याला अयोग्य माहिती आहे परंतु तरी सुद्धा आपण रागाने त्या गोष्टी कराल, त्यामुळे कदाचित आपले नुकसान संभवते. या सप्ताहामध्ये आपल्याला मातृचिंता सतावेल. जर आपली आई असेल किंवा आई सारखी एखादी व्यक्ती आपली असेल, वडीलधारी व्यक्ती असेल, तर यांच्या आरोग्यासाठी आपल्याला थोडासा धनखर्च करावा लागेल, थोडा वेळही खर्च करावा लागेल आणि त्याची आपल्याला कदाचित चिंता वाढू शकते एखाद्या आजारामुळे किंवा इतर काही गोष्टीमुळे. तर चिंता करण्याची काही गरज नाही. काळजी घ्या, योग्य काळजी घ्या, योग्य ट्रीटमेंट त्यांच्यावरती की आपले जे काय त्रास आहेत ते कमी होते. म्हणजे त्यांचे त्रास कमी होतील आणि त्यांना होणारे त्रास पण आपल्याला जे त्रास आहेत ते कमी होतील. परंतु आपल्याला थोडासा वेळ आणि धन हे दोन्ही खर्च करावा लागणार आहे, याकडे लक्ष द्या. या सप्ताहात, या वर्षाच्या अखेरीस आपण एखाद्या मोठ्या गुंतवणुकीतून, म्हणजे आधी जी गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीतून आता आपल्याला मोठा लाभ होईल, आर्थिक लाभ होईल. त्यामुळे आपल्या आर्थिक कोंडी ज्या होत्या त्या थोड्या सुटतील, आपल्याला मोकळा श्वास घेता येईल. कदाचित थोडे थोडे कोणाचे देणे होते ते सुद्धा आपल्याला फेडता येईल. कर्ज फेडाल आणि कर्ज फेडण्यासाठीच आपण शक्यतो सध्या प्रयत्न करा. सध्या जे घेतलेले आपण कर्ज आहे, जे मागच्या वर्षीपासून आपल्याला जे कर्ज झालेत कामानिमित्त आणि खर्चानिमित्त, तर ते जर एखादी गुंतवणुकीतून आपल्याला जर मोठा लाभ झाला असेल तर तो पुन्हा खर्च न करता तो जो कोणाकडनं घेतलाय, ज्याने कसं असं माहिती, एखाद्याने आपल्याला मदत केली आहे तर आपण एक चांगली व्यक्ती असं समजून परत फेडाल असं समजून केलेली आहे. त्यामुळे त्यांचा विश्वासघात करू नका. पुन्हा आपल्याला त्यांची मदतीची गरज जर लागली, साथीची जर गरज लागली तर तुम्हाला ते करणार नाही, कारण त्यांना माहिती असेल की हे तुम्हाला मिळालं आणि परत तुम्ही खर्चच करताय. तर शक्यतो जे मिळालं त्याच्यातून खर्च थोडं का होईना ते फेडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपल्याला समाधान, आत्मिक समाधान मिळेल, कारण एखाद्याचं आपण कर्ज फेडलात. नवीन वर्षांच्या नवीन संकल्पना, उद्योगासाठी आता फक्त विचार करू नका. काहीतरी करायचंय, करेन, करत असं जर आपण विचार करत आहात, त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा आपण दाखवा, समोरच्या व्यक्तीला दाखवा की मी सुद्धा प्रयत्न करत आहे, मी सुद्धा करेल. तर एखाद्या व्यक्तीचा आपल्यावरती विश्वास वाढेल आणि ती व्यक्ती आपल्याला काही करण्यासाठी, योजना करण्यासाठी, काही गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करेल. परंतु आपण आपल्याकडनं एक पाऊल पुढे उचलणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त करेन करेन असं म्हणून घेऊन उपयोग होणार नाही. आपल्याला करावं लागणार आहे, आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे, आपल्याला समोरच्या व्यक्तीला दाखवावं लागणार आहे की बाबा मी खरंच करत आहे. तर कदाचित कोणीतरी उठून आपल्याला एखादी मदत करेल किंवा मदतीचा हात देईल. याकडे आपण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 26 आणि 28, शुभ अंक असणार आहे 9 आणि रंग असणार आहे लाल. याचा आपण लाभ करून घ्या. कुंभ राशी, या सप्ताहात आपली जी विलंबित कामे होती, रेंगाळली होती, ती कामे पूर्ण होताना आपल्याला दिसतील किंवा त्या कामाला चालना मिळेल आणि त्या सुरुवात होतील. परंतु वरिष्ठ, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर आणि त्यांचे मार्गदर्शन सतत घेणे आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यांच्या नियमाने, त्यांच्या विचाराने सध्या वागा. सध्या जी आपल्याला गडबड जाणवते किंवा त्रास होते, मग डोकं चालत नाही, मग कामं नीट होत नाहीत, मग त्या दर्द्यावर राहत आहेत, हे का होतं त्याचं जरासा कारण पण आपण शोधण्याचा प्रयत्न करा. तर अशा वेळी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत, कुटुंबातले वरिष्ठ ज्येष्ठ आणि कामावरचे वरिष्ठ आहेत, यांचं थोडंसं आपण मार्गदर्शन घ्या, त्यानुसार वागा. त्याचप्रमाणे जमिनीचे एखादे जुने व्यवहार असतील ते सुद्धा ह्या सप्ताहामध्ये पूर्ण होतील. त्याच्यातून आपल्याला धनलाभ होईल आणि आपले आर्थिक कोंडी जराशी जी झाली आहे, जी तयार, म्हणजे आर्थिक जो त्रास झालाय तो सुद्धा कमी होईल. या सप्ताहामध्ये आपल्याकडून कदाचित एखादे मोठे आपण कामाची अपेक्षा करत होता किंवा काम करत होता, अशी कामे सुटू शकतात, हे लक्षात ठेवा. ती कामे कदाचित अर्ध्यावर राहू शकतात किंवा ते आपल्या हातातून निसटू शकतात किंवा आपल्या हातातून मुद्दाम काढले घेऊ शकतात. परंतु आपण नैराश्य बाळगू नका.
याच्यापेक्षा मोठं काहीतरी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सर्व घडलेलं आहे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. देव जर आपल्यासाठी एक दार बंद करतो तेव्हा देव आपल्यासाठी 10 दारं उघडतो. पण आपण एकटक त्याच दाराकडे बघत राहतो, बाकीची दारे उघडी झालेली ती आपल्याला दिसतच नाही. त्यामुळे कदाचित आपलाच नाही, प्रत्येक नैसर्गिक गुण आहे तो तर घडतं. पण तुमच्या बाबतीत सुद्धा तसंच होणार. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत होता, महत्व देत होता, तेच काम जर काढून घेतलंय त्यामुळे तुम्हाला नैराश्य होतं. त्याच्यापेक्षा मोठी कामं आपल्या हितासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या वृद्धीसाठी जी आहे ती 10 दारं उघडी झाली आहेत, ती सुद्धा आपण डोळ्याने बघणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे नैराश्य बाळगू नका, पुढे जा. त्रास का होईना पण पुढे जा, काम करत राहा आणि कुठल्याच गोष्टीला भावनिक मात्र तुम्ही होऊ नका. भावनिक होऊन पुन्हा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर इथे भावनेला आपण आता लक्ष द्यायचं नाही, आता कर्तव्याला महत्व द्यायचं आणि कर्तव्यानुसार ती कामं करायची. ती कामं जर केली तर नक्कीच आपले त्रास कमी होतील आणि दुःख पचवण्याची सुद्धा आपल्याला शक्ती मिळेल. एखादी कामावरची व्यक्ती ज्याला आपण कामाला ठेवलं असेल अशी काही व्यक्ती आपल्याला त्रास, ज्याला आपण मदत केली असाच व्यक्ती या काही गोष्टी करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. परंतु आता तिथे लक्ष द्यायचं नाही, आपल्याला आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, एकाग्रता वाढवायची. आपल्या पदामध्ये आपल्याला वाढ करून घ्यायची असेल तर त्याचकडे आता सध्या लक्ष द्या. तुम्ही पुढे गेल्यानंतर ती लोक आपल्याला दिसतीलच, पाठी वळून त्यांना आता आपण बघायचं नाही. आपण आता फक्त पुढे जाण्याचा ध्येय गाठायचा आणि काम करायचं आहे, करून दाखवायचं आहे. ज्या ज्या हे तुझ्याकडे होणार नाही, तुला जमणार नाही किंवा तुझं काम नाही असं सांगितलंय त्या लोकांना ते तुम्ही करून दाखवाल. इतकी जिद्द मात्र बाळगा. देव नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमची कामं पूर्ण होतील. शनीची या वर्षात 2024 मध्ये पूर्ण कृपादृष्टी तुमच्यावर असणार आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहेत. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 28 आणि 29. शुभ अंक असणार आहेत 3 आणि रंग असणार आहे पिवळा. कुठेही जर आपण जाणार असाल चांगल्या कामासाठी तर पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची वस्तू आपल्याकडे ठेवा. नक्कीच बघा, आपल्याला त्याच्यात लाभ होईल. मीन राशी या सप्ताहामध्ये वर्षाचा अखेरचा आठवडा आहे आणि वर्षाचा शेवटचा आठवडा जो आहे, अखेरचा महिन्याचा शेवटचा आणि वर्षाचाही अखेरचा आहे. तर काय होणार आहे लक्षात ठेवा, तुम्ही ज्या माणसाच्या सुखासाठी प्रयत्न कराल ना, ज्यांच्या सुखासाठी आपण प्रयत्न करत आहात, धडपडत आहात, ज्याच्या सुखासाठी करत आहात, अशीच व्यक्ती अनिवेळी आपला घात करेल आणि आपला हात कदाचित सोडून देईल. तर त्यावेळी ह्या 7:30च्या काळात असंच असतं. 7:30च्या काळात आपलं कोण पर्ग कोण हेच दाखवण्यासाठी शनी रिफ्रेश करत असतो माणसाला. तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आलेला आहे, पण तरी सुद्धा थोड्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीयेत, वळत नाहीत का, तर तुमचा स्थायी स्वभाव आहे ना मीन राशीचा, त्यामुळे कदाचित ते असं होत असेल. परंतु ज्यांच्यासाठी आपण मदतीचा हात पुढे कराल, ज्याच्यासाठी मदत कराल, अशी वेळी ऐनवेळी घात करू शकते. त्यामुळे त्यांच्या विश्वासात राहू नका. जे काही आपण करणार आहे, जे काही करण्याचा आपण निर्णय घेतलाय, स्वतःच्या सक्षम बळावरती करण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपल्याला लाभ होईल, थोडासा त्रास होईल, परंतु आपण ते करून दाखवा आणि कराल, त्याच्यात आपल्याला यश मिळेल. पण भावनिक होऊ नका. अशा काही गोष्टीतून आपल्याला एकटे असल्यासारखे जाणवेल, थोडीशी निराशा सुद्धा येऊ शकते, पण मनाने आपण ठाम राहा. आलेली परिस्थिती ही निघून जाणार आहे, यात काही शंका नाही. आपले महत्व आपण ओळखा आणि त्यानंतर आपले महत्व लोकांना सुद्धा कळणार. पण आधी आपल्याला तर आपण ओळखून घ्या, आपल्याकडे किती गट्स आहेत, आपल्याकडे किती शक्ती, आपण काय काय करू शकतो हे आपल्यालाच अजून कळालेलं नाही. खूप काही आपण चांगल्या गोष्टी करू शकतात, तर आपण मेहनत वाढवावी लागणार आहे. याकडे लक्ष द्या. ज्या व्यक्तींनी आज आपल्याला टाकली आहे किंवा टाळले आहे ना, अशीच व्यक्ती उद्या आपल्या भेटीसाठी तळमळेल. कधी तुमची भेट होईल, कधी आपण बोलाल, किंवा ज्या लोकांनी काही कारणास्तव तुम्हाला दुरावलं असेल, अशा लोकांना पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. पण ती वेळ आलेलीच आहे, येणार. प्रयत्न तुम्ही पुन्हा करायला हवे ना, अशीच काय येणार नाहीये ती. माझा हरी असेल तर देईल, मला खाटल्यावर येईल, असं होणार नाहीये तुमच्याबद्दल. तुम्हाला मेहनत वाढवावीच लागणार आहे, तुम्हाला कष्ट करावेच लागणार. तुमच्या प्रत्येक कष्टाची नोंद देव घेत आहे, शनी महाराज घेत आहेत आणि त्याची आपल्याला जी काय प्रचिती आहे किंवा त्याचा आपल्याला फायदा शनी मिळवून देणार आहे. परंतु आपण विश्वास ठेवा, शनी उपासना वाढवा. सध्या तुमचं देवाकडचं धार्मिक कार्य बंद झालेलं आहे. काहीच तुमच्याकडनं धार्मिक गोष्ट जर होत नसेल, प्रत्येकाबद्दल मी सांगू शकत नाही, कारण इंडिव्हिज्युअल जर आपल्याला जर मार्गदर्शन असेल, आपली पत्रिका दाखवून आपण मार्गदर्शन करू शकता. परंतु एकंदरीत शनी मीन राशीचं जर सांगतो तर आपल्याकडची जी धार्मिक वृत्ती आहे किंवा जे धार्मिक आपण आधी करत होता, मनापासून करत होता, काही घटनांमुळे आपलं मन दुखावलं, त्यामुळे आपण ते करायचं कदाचित बंद केलं असेल तर पुन्हा सुरू करा, त्याचा आपल्याला लाभ होणार आहे. या सर्व गोष्टी आपल्याला करणं या सप्ताहामध्ये खूप गरजेची आहे. आपली कुवत ओळखा, प्रयत्न करा, कष्ट करा, नक्की आपल्याला यश मिळेल. आपलं हे वर्ष पुढचं येणारं खूप सुख समाधानाचं असेल. ज्याच्या आपण कधी आयुष्यात विचार केला होता पण मिळाला नव्हता, अशा गोष्टी सुद्धा आपल्याला पुढे मिळणार आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 26 आणि 29. शुभ अंक असणाऱ्या 1 आणि रंग असणाऱ्या पिवळा किंवा गोल्डन सोनेरी कलरचा सुद्धा आपण एखाद्या गोष्टीचा वापर करून घेऊ शकतो. चला तर मित्रांनो, पुन्हा पुढच्या वर्षीच म्हणेल मी,
2024च्या आंग्ल वर्षामध्ये, म्हणजे काय, आपण हिंदू आहोत, आपला वर्ष गुढीपाडवाचा आहे, तरी सुद्धा आपण हे कॅलेंडर वापरतो ना. खूप लोकांच्या मनामध्ये संभ्रम असणार आहे, तर आमचं नवीन वर्ष गुढीपाडवा आहे, आम्ही शुभेच्छा देणार आहे. आंग्ल वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या, कारण आपण त्यानुसार वागतोय, त्याचा वापर करतोय. जानेवारी महिन्याचा वापर करतोय, जानेवारी महिन्यापासूनच आपण बाकीची तर काही कामं करतो. तर त्यासाठी या आंग्ल नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आपल्या आयुष्यामध्ये सुख भरभराटी आपल्याला मिळो आणि त्याच बाबतीत तुम्हाला हॅपी न्यू इयर. धन्यवाद.